एक मोठी बातमी समोर येते। नाशिक कॉर्पोरेट जिहाद धर्मांतर प्रकरणात कॉर्पोरेट जिहाद कंपनीच्या कामाच्या बाबत गंभीर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। एनसीडब्ल्यूच्या प्राथमिक अहवाल जो आहे तो आता समोर आलाय। धार्मिक भावना दुखावणं, पॉश धोरणाचे गंभीर उल्लंघन केल्याचे या अहवालात पाहायला मिळत आहे। धार्मिक भावना दुखावणं आणि पॉश धोरणाचे गंभीर उल्लंघन आणि या प्रकरणात इतर अनेक पीडितांचा सहभाग अशा विविध मुद्द्यांचा तपशीलवार अहवाल एनसीडब्ल्यूने सादर केलाय। एनसीडब्ल्यूच्या अहवालानुसार तक्रारदार आणि कार्यस्थळी उपस्थित इतर व्यक्तींची गैरवर्तन करण्यात आले। आरोपी हिंदू पौराणिक कथा, श्रद्धा, परंपरा आणि रीतिरिवाजांचा अपमान करत होता। तसेच मुलींना इस्लाम हा हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म असल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न करत होता। आरोपीने हिंदू धर्मावरील श्रद्धेला कमी लेखण्याचं आणि अपमानित करण्याचं काम केले। तसेच महिला कर्मचाऱ्यांविरोधात वारंवार धर्मविरोधी टिप्पणी करून दडपशाहीचं वातावरण निर्माण केले असं देखील या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। एनसीडब्ल्यूने आपल्या अहवालात कंपनीचे नेतृत्व विषारी असल्याचं खरं तर उल्लेख यामध्ये केलेला असून कंपनीतील सुरक्षेसंदर्भातील नियमांचे देखील उल्लंघन झाल्याचं नमूद करण्यात आले। अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचंही अहवालात स्पष्ट म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।